हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी काही तुमच्यासोबत टिप्स शेअर करणार आहे. त्या जर आवडल्या तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आपली पहिली टिप्स आहे, आलं आणि लसूणची पेस्ट करताना त्यामध्ये थोडं तेल आणि मीठ टाका, त्याच्यामुळे ती जास्त दिवस टिकते. आपली सेकंड टिप आहे, चपाती बनवताना ते अगोदरच 10-15 मिनिटं पीठ मळून ठेवा, नाहीतर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा. त्याच्यामुळे पीठ सॉफ्ट होईल आणि चपात्या पण आपल्या मऊ होतील. आपली तिसरी टिप्स आहे पोहे. पोहे करताना आपण धुवून ते चाळणीवर ठेवून द्या. त्यामुळे त्यातलं पाणी निघून जाईल आणि नंतर फोडणी करताना तर थोडे पाणी किंवा लिंबू रस टाका, म्हणजे पोहे सॉफ्ट होतील. तर चौथी टिप्स आहे आपली, जेवण बनवायला सुरुवात करण्याअगोदर थोडे गरम पाणी करा, म्हणजे भाजी, डाळ किंवा आपण भातात जर पाणी गरम नसेल तर टाकू शकता. नंतर पाचवी टिप आहे, आता मटार जास्त येतात ते टिकवण्यासाठी गरम पाण्यात मटार टाका, एक उकळी आणून ते सुकून बॅगमध्ये भरून ठेवू शकता. अशा तऱ्हेने जास्त दिवस मटार आपले टिकून राहतील. जेवण नेहमी कमी गॅसवर किंवा मिडियम गॅसवर शिजवा, म्हणजे ते जास्त वेळ गॅस पण लागणार नाही आणि आपली चव पण तशीच राहील. नंतर 7वी टीप आहे आपली, चपाती किंवा भाकरी झाल्यावर तवा गरम असतो, त्या तव्यावर आपण ओवा, बडीशोप, कसुरी मेथी, शेंगदाणे, सुके असे भाजून घेऊ शकतो. त्यामुळे गॅसची बचत पण आणि आपल्या पैशांची बचत पण होईल. आता 8वी टीप आहे, उपमा किंवा शिरा बनवता त्यामध्ये 1 वाटीच आपण 2 ते 2.5 किंवा 3 वाटी एवढे पाणी किंवा दूध टाका. त्यामुळे ते सॉफ्ट पण होईल आणि टेस्टी पण होईल. आणि 9वी टीप आपली अशी आहे, की कुकरमध्ये डाळ शिजवल्यास ते पाणी बाहेर येतं, त्याच्यामुळे थोडे तेल टाका किंवा ते टिश्यू पेपर घेऊन त्या होल करून त्या शिट्टीमध्ये अडकून ठेवा. त्याच्यामुळे गॅस पण खराब होणार नाही आणि आपली डाळचं पाणी त्या गॅसवर पडणार नाही आणि आपलं चांगलं होईल. तर 10वी टीप आपली, भाजीत मसाले टाकताना ते जळतात, त्याच्यामुळे काय करायचं, सर्व मसाले एकत्र करून थोड्या पाण्यात मिक्स करायचे आणि मग ते भाजीत टाकायचे आणि चांगले मिक्स होतील. भाजीला घट्टपणा येण्यासाठी थोडे बेसन किंवा तांदूळ पीठ टाकू शकता. जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग.